नमस्कार आणि गुड मॉर्निंग मित्रांनो, मी तुमचा डेली ब्लॉग्स मग कसे आहात. आय होप तुम्ही मजेत असाल. मित्रांनो, आता वाजले मॉर्निंगचे 8:15 आणि आता आज एक्सरसाइज पण करायची. अजून आता थांबा, थोडा लेट उठलो बिकॉज काल थोडा लेट झोपलेलो. बोलणं होतं, भाऊसोबत बोलत होतो म्हणून झोपायला लेट झाला. आता तुम्ही पाहिलं, हे 2-3 दिवस झाले तुम्ही पाहता ते ग्लासमध्ये नक्की मी काय पितो. काही जणांना माहिती असेल, पण काही जणांना नसेल माहिती. सांगतो मी काय हे. खरं चिया सीड्स, सोप आणि हनी आणि लिंबू याला हे करायचं, मिक्स करायचं आणि प्यायचं. पोटासाठी चांगलं असतं. आणि जे आपल्या स्किनवर पण हे ब्लॅक डाग असतात ना, काळे डाग चेहऱ्यावर, नंतर कुठे पण म्हणजे तर ते चांगलं असतं आपल्या चेहऱ्यासाठी. तुम्ही पण घेत जा. आणि लिंबू पण टाकायचा असतो. ठीक आहे, चांगलं असतं. नंतर अजून आता बघायचं आहे. आता ती विटॅमिन ईची पण एक टॅबलेट येते, टॅबलेट नाही, गोळी येते. छोटी कॅप्सूल टाईप, ती पण आणायची. ती पण चांगली असते. खूप जणांना माहितीच वाटतं, ती ग्रीन कलरची असते. मित्रांनो, आता आंघोळ झाली, सगळं झालं कामं. पूजा पण झाली. आता थोडा नाश्ता करूया. नाश्ताला आहे केळी आणि नंतर अक्रोड आणि हे अंजीर. परत ठीक आहे, नाश्ता करू आणि मग नंतर कॉलेजला निघूया. मित्रांनो, आता आपण घरी आलो आहे. आता वाजले 4. आज लेट झाला, आज लेट आलो. आणि आता जेवण नाही करू बिकॉज लेट पण झालं. आता जेवण करायची इच्छा नाही. आता थोडं 2-3 तासानंतर आपल्याला परत जेवण करायचंच आहे असं, पण म्हणून आता जेवण नाही करत. आणि आता मम्मी बनवते पुरी बिकॉज आज आहे होळी. आणि उद्या आहे धुलीवंदन. तर आज होळी आहे, तर मम्मी आता पुरी बनवते, नंतर बटाट्याची भाजी आणि वरण भात देत असेल. आता जाऊ आणि मम्मीला थोडी हेल्प करूया पुरी बनवून. म्हणजे कसं ते पुरी माहिती त्यांना हेल्प करावं लागते थोडं. ठीक आहे. किलो किती 500ला 10 किलो हॅलो की कोथिंबीर 10 रुपये एक बोलला, नाही 50 रुपये एक बोलला. 1000 देतो तो बोलतो शेती घेऊन जा. नको शेती नको. मेथी आणलेली त्याने शेतातून काढूनच आणलेली. बरोबर बोलतो, 20 लाख घ्या म्हणून. ठीक आहे. लिंबूचा अख्खा टोपल घ्यायला लागला असता आपल्याला, एवढा महाग झालाय. सरबत तर लोक पिताना दिसत नाही, लिंबू महाग झालाय.
काय टरबूज किती? टरबूज बोलतो 1000चे 50 घ्या. बोलू लागतात दोन. तुझ्याकडे 50 आहेत का? नाही बोलतो विकले गेले उद्या घेऊन येतो. म्हणलो मग आता 500 घे, जेवढे आहे तेवढे देऊन टाक. नको ना बोलतो माझा लावा सगळी. दुकान नाही लावायचं. दुकान लावायचं आहे पण कमी क्वांटिटी घेणार तर एवढं महाग देतात. मग जास्त क्वांटिटी मध्ये घेतलेलं बरं, वाटेल ना सगळ्यांना. ज्यूस बनवतो. कोथिंबीर रे दही ही मेथी आहे. कोथिंबीर अच्छा मेथी आहे. मेथी 20 रुपयाला बरोबर आहे. कोथिंबीर 10 रुपयाला. अच्छा बोलतो आजच आली घ्यायला म्हणून 10 ला घ्या. उद्या यायला विकला मी बोलतो उद्या 5 लावले पाहिजे. तो बोलतो कंटिन्यू 4 दिवस यायला तर 5व्या दिवशी फुकट यायला लागेल बोलतो. हे नको बोलला जाऊ. काय काय मेथी ठेवून दे इथेच. ती कोथिंबीर दे. कोथिंबीर आणि मेथी एकत्रच आहे ना, हो, तुम्ही मग सेपरेट तोडून करतो टाक ना. आता ती काय काय करेल? तर करतोच आहे ना, थांबना तोडू तर देतो का अरे मग घे ना, आता? कोथिंबीर घे ना इथे तोड ना. सामानाचा गरम होती का? कोथिंबीर घे ना इथल्या उभ्या उभ्या. अरे नाही, ते कसं डब्यात ठेवलं. चिया सीड्स पण आहे ना त्याच्यात, कशात? त्या डब्यात. चिया सीड. चिया सीड्स किया सीड. चिया बोललो. किया. अरे किया. काय आहे? चल हे घे वाट. खोबरा. बैठा की नीर में भूखे मजबूर में रब्बा तेरी किता दिसवा. एक सुन ले मेरी बात. कोणाचा फोन? टिकाराम दादा. प्लेट घे. छोटाच घे, एवढी मोठी नको घेऊ. या 5 पावलीचा खोबरा. हा बॅरेटला अजून आलो नाही घरी. थांब लागेल ना, थांब थोडा वेळ. 10-15 मिनिटात नाही, 20-25 मिनिटं पकड. पप्पांना चालतो खोबरा. अरे वो चलेगा नहीं ना, यानी कि क्या है, थोड़ा सा आदमी नरम हो गया है ना. हे पिकण्याच्या हे चालू आहे तर कशात ती चालू केली कोणी? हाँ ना. काय जाणार मग तर येत राहणार. एक दो महीना ऐसे चलाएंगे कैसे? हा तू तर बाका होली अगली होली में टाइम के लिए है. अभी 1-2 महीने के बाद वो ठीक हो जाने के बाद फिर ये काफी जल्दी ठीक हो जाता है. अबे ढिल्ल्या घरात जा ना. नहीं तो प्रॉब्लम नहीं है, लेकिन सैटरडे के दिन रूटीन चेकअप के लिए बुलाया है. हाँ ये सर. हाँ
खाल्ले का भांग पिली नंतर एक नंबर लागतो. आणि नंतर काय आलं हसतच होती हसतच हसतच राहिली असेल नुसती. अरे मला इथे हसतच होतो रडतच रडतच होतो. तू खाल्ली का रे हा तू खाल्ली का भांग भांग खाल्ली तुम्ही भांग खाल्लंय भांग भांग खराब आहे. त्याच्या नंतर काढलं चोवीस तासाला आतमध्ये नका नाही उतरत. उतरत. मग तेच त्याचं ते नको ना. आणि ते खाल म्हणजे ते बोलतात हसलो तर हसत राहतो. इतकं सगळे पागल नसले. तो हिरवा मग तो दुधात बनवून तो टाकतात. पान तो पान आहे ना हा, मग पानचा भांगाचं पान. पान असतो तो पत्ता असतो तो पत्ता नशा एवढा म्हणजे पागल नशा आहे. हो तो आता एकदा जर पितांना जो करेल ना तर करत राहील. ते पितांना म्हणजे माणूस काय हसणारच नाही एकदा. हसला तर हसेल रडला ना तर रडतच कसं राहील. का रडेल पण ते भांग ते पिताना? त्याला काय माहिती आता ते नाही, मम्मी तिखट लागेल. मम्मीला छान लागतं ना एकदाच खाल्लेली आहे पण मला हा. त्याचाच टेस्ट आतापर्यंत आठवत काय टेस्ट कशी लागते गोड लागते आंबट लागते आंबट गोड अच्छा दुसऱ्या दिवशी 3 वाजेपर्यंत रेल्वे काउंटर भरत होता. 24 तासातच काय रेकॉर्ड काय केला. काय तो लोणावळ्यात राहत होतो त्या रेल्वे काउंटरमध्ये. हा त्या गाडीमध्ये तो नंदू म्हणून होता एक. 3 वाजता भाग गेला. 3 वाजता दुपारी. हा. आणि असंच वर चढला रेल्वे काउंटर. दुसऱ्या दिवशी 3 वाजता खाली उतरला. उडी मारू उडी मारू उडी मारू अरे नको मारू नाही परत बरं उडी मारू मार नाही मारत भांग मंडी एकदम पागल आहे. अच्छा 5% होईल. नको रे बाबा. भावला दिला तर भाव नुसता साफत करत बसेल पाणी पंप लागते टाकीचा. आई ते भांडे धुवायला काढायचे. आणि घर धुवायला गेल डायरेक्ट बघ तुम्हाला पण अंगावर भांडे घेऊन जा. मिठूला दिली मिठू ओरडतो नाही. अरे ओरडतो ते ऑलरेडी तू असा पण ओरडतो बिना भाकरीचा. तुला कशाला गरज आहे हा कुठला चमचा आहे का याचाच आहे ना थोडा काढ ना मम्मी याला मस्त बोल शिव्या काही मारतील मला घरचे पण ते नाही करणार बाबा. मग काय करणार आहेत बोलतील ना कशाला पिला दारू कोणी पाजली दारू बोलता तर येईल बाबा पिलो मी माझ्या मनाने. तुम्ही भांग बोलत होते भांग नाही पिली भांगची भीती वाटते म्हणून दारू पिलो बाबा. हा सगळ्यात बेस्ट काम. यांना दिलं यांच्यातलं एकाला दिलं तर काय झालं नको बाबा ज्याला नाही पण कोणाकोणाला नशा झेपते दीपक. हा ते आहे कोणाला अशी देते पण नाही. रगड माणसं आहेत ना हा. तर कोणाकोणाला नशा झेपते डायरेक्ट. हा. किती काय मोठी नशा दे हा. किती मोठी नशा दे काय फरक नाही पडत माहिती का. हा. असे पण कलाकार आहेत एकशे. मित्रांनो आता वाजले 10:30 आणि जेवण झालेलं आहे. हां तुम्ही माहिती आहे तुम्हाला जेवणाला काय होतं बटाट्याची भाजी पुरी आणि चपाती म्हणतो वरण आणि भात केलेलं. चला मग आज तर होळी आहे आणि उद्या धुलीवंदन आहे.
उद्या होळी खेळूया मस्त धुलीवंदन, रंग लावू एकमेकांना. हा फक्त रंग लावा, रंग बदला नको, म्हणजे बदलू नका. समजलं ना? हा दुसऱ्यांनी रंग, समोरच्याने रंग बदलला तरी चालेल, पण तुम्ही रंग बदलू नका. तुम्ही तसेच येतं तसेच राहा, तुमचा स्वभाव पण तसाच ठेवा. आयुष्यात असे खूप जण येतात जे येतात चांगल्या म्हणतात ना साफ साफ रंगाने येतात. हां पण नंतर रंग बोलतात काय ते म्हणायचं, तो माहिती तुम्हाला काय म्हणायचं, मला ते रंग बदलतात असं आहे. म्हणून आपण चांगलं राहायचं, समोरचा कसा पण राहू दे, कसं पण तसं वागणं असू द्या, ठीक आहे. चला, आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल मग लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी मला इंस्टाग्रामवर फॉलो नाही केलं लवकरच फॉलो करून घ्या. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चला बाय आणि गुड नाईट.